शासनाच्या योजनेचा पुरेपूर लाभ घेऊन मिळालेल्या निधीचा पुरेपूर उपयोग केला तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होतो हे सिद्ध केलंय सोलापुरातल्या नितीन केरबा गोरे या तरुण शेतकऱ्यानं. त्यानं शासनाच्या फळबागा योजनेतून शेतात शेततळ खोदलं आणि शेतीला पाण्याबरोबरच मत्स्यपालनही सुरू करून आपल्या अर्थार्जनात वाढ केली. सोलापुरातल्या माढा तालुक्यातील नितीन गोरे या तरुणाची वडिलोपार्जित 40 एकर शेतजमीन आहे. मात्र ही जमीन कोरडवाहू असल्यानं ऐन उन्हाळ्यात पाण्यावाचून पिकं जळून जायची. यावर उपाय म्हणून गोरे यांनी शासनाच्या फळबागा योजनेतून मिळणाऱ्या शेततळ योजनेचा लाभ घेतला आणि शेतात शेततळ खोदलं. यासाठी त्यांना 5 लाखांपर्यंत मदत मिळाली. नितीन यांनी सीना नदीवरील पाणी पाईपलाईनद्वारे शेततळ्यात आणलं आणि आपली 15 एकर शेतजमीन ठिबकच्या सहाय्यानं उलिताखाली आणली. जवळजवळ 60 ते 70% पाणी बचत होते याच्यात ठिबकद्वारे आणि जे उत्पन्न आहे पीक आहे ते व्यवस्थितरित्या येते. पूर्वी द्राक्ष बागाचं उत्पन्न 30 ते 35 लाख होत होतं. यावर्षी 50 ते 55 लाखाच्या आसपास जाईल, कारण पाण्याचं उन्हाळ्यात व्यवस्थापन व्यवस्थित झाले टँकमुळे. आणि ह्याच्यावर ऊस आहे, आता 23-24 एकर ऊस आहे, ते ऊस बी व्यवस्थितरित्या आहेत. मात्र एवढ्यावरच न थांबता त्यांनी या शेततळ्यात मत्स्य व्यवसाय करायचं ठरवलं. त्यांनी आपल्या शेततळ्यात 8000 मत्स्य पिल्लं सोडली आहेत. तर आम्ही उजनी धरणातून डॅममधून तिथून मत्स्य बीज आणले 5000, ते सोडलेले आहेत. आता ह्या मत्स्य बीजापासून 1.5 ते 2 लाख रुपयाचं उत्पन्न होईल यावर्षी. शेतात खोदलेल्या तळ्याचा केवळ पाण्यासाठीच वापर न करता त्यात मत्स्य व्यवसाय केल्यानं नितीन यांना भरपूर उत्पन्न मिळतंय. कल्पकता आणि मेहनत यांच्या जोरावर नितीन यांनी केलेली शेती क्षेत्रातील ही प्रगती इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शक ठरणारी आहे. संजय पवार, झी मीडिया, सोलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.